संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आजही आपल्या जीवनाला दिशा देणारे आणि मनाला उभारी देणारे आहेत. त्यांच्या ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथामधून त्यांनी दिलेले संदेश हे केवळ तात्पुरती प्रेरणा नसून जीवनाचे खरे अर्थ समजावणारे आणि शाश्वत आनंद देणारे आहेत. मुळेक माऊलींचा एक मनोवेधक प्रेरणा संदेश असा आहे: माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नभते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. या एका वाक्यात माऊलींनी जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वीकार, आत्मनिर्भरता, सकारात्मकता, नम्रता आणि अभ्यासाचे महत्त्व. स्वीकारा की आपल्या हातात नसलेल्या गोष्टीबद्दल शोक करत बसण्याऐवजी त्या स्वीकारून पुढे जायला शिका. परिस्थिती कशीही असो, तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्यात असलेल्या खास क्षमतांचा योग्य वापर करा. तुमची मेहनत, बुद्धी आणि तयारी हेच तुमचे खरे भांडवल आहे. नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. जे तुमच्याकडे आहे त्याचा सकारात्मक वापर करा आणि तुमचे जीवन उज्ज्वल बनवा. यश मिळाल्यावरही अहंकारापासून दूर राहा. नम्रता आणि सावधपणा कायम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे, सातत्याने अभ्यास करा. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी अभ्यासाने साध्य होणार नाही. माऊलींचा हा संदेश सार्वभौमिक आणि कालातीत आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ओळखायला आणि आपले जीवन उज्ज्वल बनवायला मायाला तो मदत करतो. तुम्हीही या विचारांना आत्मसात करा आणि नवचैतन्याची, समाधानाची अनुभूती घ्या. संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदन.